हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आमच्याकडे लंचमध्ये नूडल्स बनत आहेत. ॲक्च्युली झालं असं की काही दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई आणि माझ्या नंडेची मुलगी माझ्या घरी 3 दिवस राहायला आल्या होत्या. मस्त छान राहिल्या त्या दोघी. आणि त्यावेळेला ना 3ही दिवस आम्ही वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवत होतो. ऑफकोर्स आपल्या घरी कोणी आलं की आपण जेवणात काहीतरी स्पेशल बनवतो. तर त्याच वेळेला ना मी चायनीज बनवलं होतं आणि त्यातले हे नूडल्स माझ्याकडे शिल्लक होते. तर अमित मला म्हणाला की आज लंचमध्ये नूडल्स बनव म्हणजे ते संपूनही जातील. म्हटलं ठीक आहे, आज लंचमध्ये आपण नूडल्स खाऊयात. आणि नूडल्समध्ये घालण्यासाठी मी स्क्रॅम्बल्ड एग्स पण बनवले. ते एकदा यामध्ये गेले की आपले एग हाका नूडल्स बनून तयार आहेत. मी अमितला सांगितलं होतं हे शूट करायला आणि बघा ना त्याने कसं शूट केलं आहे. नूडल्स कमी आणि माझा हातच जास्त दिसतो आहे. अच्छा, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि दाखवायची पण आहे आणि ती गोष्ट खूप सुंदर आहे. आमच्या लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा स्वयंपाक केला होता तेव्हा मला अमितने सांगितलं होतं की जेवणातला एक घास काढून असा इथे गॅसवरती ठेव आणि असं आजच नाही, असं रोज करत जा. आणि जेव्हा मी त्याला त्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने मला खूप सुंदर कारण दिलं. तो मला म्हणाला, अग्नीमुळेच आपल्या घरात रोज अन्न शिजतं आणि त्यामुळेच आपण रोज पोटभर जेवून शांतपणे झोपू शकतो. तर रोजच्या जेवणात जे काही जेवण बनतं त्यातला एक घास तरी किमान आपण अग्नीला अर्पण केला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. तर त्याची ही कल्पना मला खूप आवडली आणि पटलीसुद्धा. तर मी रोज जेवण बनवताना एक घास असा गॅसवरती काढून ठेवते आणि मग माझा सगळा स्वयंपाक करून झाला की तो घास मी उचलून खिडकीवर ठेवते, जेणेकरून कावळा किंवा कबूतर कोणीतरी येऊन तो घास खाऊन जातं. अमितने मला खूप अशा व्हॅल्युएबल गोष्टी शिकवल्यात लग्न झाल्यापासून आणि त्यातलीच ही एक आहे गोष्ट जी मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. चला, स्वयंपाक झाला, जेवणं झाली, भांडी घासून झाली, किचन आवरून झालं. दिनचर्येतलं सगळ्यात मोठं काम माझं झालेलं आहे. ही प्लॅस्टिकची भांडी जी असतात ना त्याचं तेल लवकर निघत नाही आणि खूप कंटाळा येतो. म्हणजे 2दा तरी घासावीच लागतात. मगाशी मी हा डबा घासला होता, आता पुन्हा मला घासावा लागला. एनिवेज, हे काम झाल्यानंतर मी आता माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे आणि ते काम माझ्या फार 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 आवडीचं आहे आणि तुम्हाला ते आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल. मला पेंटिंगची आवड आहे आणि जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी सध्या क्ले आर्ट पण शिकते आहे, माझीच शिकते आहे. म्हणजे मी काही कुठे क्लास वगैरे लावलेला नाही आहे, माझंच मी ऑनलाईन बघून शिकते आहे. यूट्यूबवरती इतके ट्युटोरियल्स असतात, इतके छान छान व्हिडिओज असतात की ते बघून आपण आपलं शिकू शकतो कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची म्हटलं तर. तर मी थोडं करून शिकते आहे. अजून काही इतकी मी प्रो झालेली नाही आहे, पण तरी मला मज्जा येते सगळं हे काम करायला. आता माझं किचन दुपारसाठी तरी बंद झालेलं आहे. आता मी मस्तपैकी माझा हा पसारा एकत्र करून माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. तर हे आर्टवर्क आहे ना ते एकदम बसल्या संपूर्ण कधी करता येत नाही. कधी ते अर्धवट सोडावं लागतं, मग दुसऱ्या दिवशी ते कंटिन्यू करावं लागतं आणि ही सगळी माझी तयारी असते अशा प्रकारची. हे आहे सब्जाचं पाणी जे मी सकाळी करून ठेवलं होतं आणि ते आता ऑलमोस्ट संपलेलं आहे. आता मी पुन्हा एकदा ही बाटली भरून घेणार, त्यात सब्जा घालून पाणी भरून मस्तपैकी ही बाटली मी टेबलवर ठेवणार. मला ना पूर्वी ॲसिडिटीचा खूप त्रास व्हायचा, इतका की मला प्रत्येक वेळेला इनो कॅरी करावं लागायचं माझ्यासोबत पर्समध्ये आणि सगळीकडे. पण जेव्हापासून मी हे सब्जाचं पाणी प्यायला लागले, म्हणजे आता जवळजवळ 1 महिना झाला आहे मी सब्जा पाणी प्यायला लागले आणि त्याचा मला खरंच खूप फायदा झाला आहे. म्हणजे माझी ॲसिडिटी कम्प्लिटली गेली आहे आणि तुम्हाला पण मी सजेस्ट करेन, तुम्हाला जर तुम्हाला पण जर हीटचा प्रॉब्लेम असेल तर प्लीज सब्जा पाणी प्यायला लागा. चला, तर मग माझी बॉटल पण भरून झालेली आहे. आता ही बॉटल मी माझ्या टेबलवर ठेवणार आणि आता जवळजवळ 3-1 तास तरी मी जागेवरनं हलणार नाही आहे, माझं काम करणार आहे. आणि त्या 3 तासांमध्ये मला मध्ये पाणी पिण्यासाठी ही बॉटल मी साईडला ठेवते. आणि अमितला इथे थोडीशी धूळ दिसली टेबलवर म्हणून तो कपडा घेऊन लगेच पुसायला लागला. अच्छा, मी ना तुम्हाला माझ्या मागच्या व्लॉगमध्ये हा माझा शुगर जार जो अर्धवट झाला होता तो मी तुम्हाला दाखवला होता, तोच आता मी पूर्ण करायला घेते आहे. पिंटरेस्टवरती खूप डिझाईन्स बघून शोधून काढले, पण मला एकही डिझाईन त्यातली इतकी काही खास वाटली नाही. म्हणजे छान छान डिझाईन्स होत्या, पण मला ह्या जारवरती ज्या प्रकारची डिझाईन बनवायची होती तशी मला कुठलीच मिळाली नाही. तर मग मी माझ्याच हिशोबाने काहीतरी करायला गेले. मला माहीत नाही ते कसं दिसणार आहे नंतर,
मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, असे छोटे मोठे ॲक्सिडेंट्स खूप होत असतात. मागे मी असंच एकदा एक जार पेंट करत होते आणि ते मस्तपैकी पेंट करून झालं, त्याला वॉर्निश लावलं आणि मी असं सुकायला म्हणून त्याला बाजूला ठेवलं आणि कसं माहीत नाही त्याचं झाकण खाली जमिनीवरती पडलं आणि तेही पेंटच्या बाजूला, आणि ज्या साईडला वॉर्निश होतं, वॉर्निश अजून सुकलं नव्हतं, ओलंच होतं, त्या बाजूलाच नेमकं ते खाली जमिनीवरती पडलं आणि त्यामुळे त्याला सगळी धूळ लागली आणि मला पुन्हा मग ते झाकण असं स्क्रब करून घासून काढावं लागलं त्याचं पेंट आणि वॉर्निश सगळं, आणि पुन्हा त्याला पेंट करावं लागलं आणि मग त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती वॉर्निश लावून त्याला ड्राय करावं लागलं. तर असे छोटे मोठे इन्सिडेन्सेस होत असतात आणि ह्यातनंच आपल्याला अजून शिकायला मिळतं. चला तर मग संध्याकाळचे 5 वाजलेत आणि माझा आजचा कोटा पूर्ण झालेला आहे. मी माझं दुकान बंद करते इथेच, कारण मला खूप भूक लागलेली आहे. म्हणून मी फ्रीजमधला रगडा काढला, चटण्या काढल्या, कारण त्या दिवशी आम्ही पाणीपुरी केली होती ना, त्यातलं हे सगळं थोडं थोडं उरलं होतं. म्हटलं चला, पुऱ्या पण उरल्या होत्या आणि अमितला पण भूक लागली होती, तर मग आम्ही म्हटलं चला आता आपण पाणीपुरीच खाऊयात, म्हणजे ती संपेलसुद्धा. आणि मस्तपैकी आता मी आणि अमित पाणीपुरी खाणार आहोत. गाईस, पाणीपुरी इतकी मस्त झाली आहे ना, मला त्या दिवशी खाताना रिअलाईज नाही झालं जितकं आज आत्ता रिअलाईज होते. मे बी मला खूप भूक लागली आहे आणि मी फक्त तिखट पाणी घालून खाती आहे पाणीपुरी. टू गुड. जे आपण ठेल्यावरती जेव्हा पाणीपुरी खायला जातो, अर्थात ऑफकोर्स ती खूप छानच लागते, पण तिकडे ना युजली मी तिखट पाणी जास्त खाऊ शकत नाही पाणीपुरीमध्ये, मला खूप ते तिखट लागतं. पण आता घरी जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा आपण आपल्या हिशोबाने बनवू शकतो. आणि आता बघा ना, मी नुसतंच तिखट पाणी घालून खाते आहे पुरीमध्ये. मला असं वाटत नाही आहे की मी नुसतं तिखट पाणी खाते. मस्त लागतं, गोड पाण्याची गरजच नाही आहे. चला, आता वाजलेत रात्रीचे 11. आमची जेवणं झाली, भांडी घासून झाली, किचन आवरून झालं आणि आता ऑलमोस्ट आमची झोपायची वेळ झालेली आहे. पण त्याआधी मी इथे 3 वाट्या तांदूळ आणि पाव वाटी मेथीचे दाणे भिजत घालते आहे आणि ही माझी दुसऱ्या दिवसाच्या डिनरची तयारी आहे. आणि मी काय बनवणार आहे डिनरमध्ये ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन, सांगेन. तर आता हे मी सगळं भिजत घालणार आहे. तांदूळ छान असे 3-4 पाण्याने मी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मेथीचे दाणेसुद्धा पाण्यामध्ये मी भिजत घालणार आहे. आणि आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाटायचं आहे आणि त्यानंतर मग फर्मेंट करायला ठेवायचं आहे. मग रात्रीपर्यंत जेव्हा हे फर्मेंट होणार तेव्हा मग मी ह्याचं काय बनवते ते तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये बघा. चला तर मग हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.